नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, स्क्वॅप म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबाबत आपण हा चौथा व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जे रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर गुगल लिंक्स बनवल्या, त्यानंतर प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन केल्यानंतर मानकनिहाय त्या प्रत्येक स्तराची माहिती आपण पाहिली, परंतु त्या स्तरांसाठी कोणते पुरावे निश्चित करायचे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आपलं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. तिथे maa.ac.in असं सर्च करायचं आहे. या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या वेबसाईटवर आपण येणार आहोत आणि या ठिकाणी उजव्या कोपऱ्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा इथे ओपन जे बटन दिसतंय याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजेच स्क्वॅप असं पेज या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी या 3 नंबरला जो स्क्वॅप स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून झाल्यानंतर आपण या पद्धतीनं या मानके या टॅबपर्यंत येऊन थांबलेलो आहे. आता या ठिकाणी मानक क्रमांक 1 या मानकास आपण ओपन करून घेणार आहोत. ओपन केल्यानंतर आपल्याला असे काही मानकचं वर्णन विधान या ठिकाणी दिसेल आणि त्यासाठी स्तर 1, 2, 3, 4 असं दिसेल आणि खाली पुराव्यासाठीची जी गुगल ड्राईव्हची लिंक आहे ती या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला मानक क्रमांक 1.1.1 मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि NCERT SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. आता या ठिकाणी आपल्याला कोणते पुरावे जोडायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी आपल्याला 6 क्षेत्र निश्चित केलेले आहेत. त्यातला आपण क्षेत्र क्रमांक 1 हे अभ्यासतोय. आपण या व्हिडिओमध्ये क्षेत्र क्रमांक 1 आणि क्षेत्र क्रमांक 2 मधील 1 ते 51 पर्यंतची जी काही मानके आहेत या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहत आहोत. यामध्ये आपल्याला काही लागू नसणारे देखील मानकं आहेत. हे सुद्धा आपण सर्वात पहिले जर लॉग इन केल्यानंतर प्राथमिक शाळांसाठी 1 ते 4, 1 ते 5 साठी वसतिगृह नसल्यास ही जी 15 मानकं आहेत ही आपल्याला लागू नाहीत, तर तीही आपण लागू नाही या पद्धतीनं सिलेक्ट करून त्यांना सबमिट करून घ्यायचं आहे. तर इथे जे पहिलं मानक आपण पाहतोय, मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. आता या ठिकाणी स्तर क्रमांक 1 जो प्रारंभिक स्तर दिलेला आहे त्यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP 2020 NCF व SCFच्या मुख्य शिफारशी अध्ययन निष्पत्ती माहीत आहे. तर यासाठी आपण कोणता पुरावा जोडणार आहोत, तर वर्गातील भिंतीवर लावलेल्या अध्ययन निष्पत्तीचा फोटो सर्व इयत्तांचा या स्तरामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण जे स्तर आहेत, आपली वस्तुस्थिती दर्शक स्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्या संबंधितले पुरावे आपणाला तयार करून ठेवायचे आहेत. आता आपण वर्गामध्ये ज्या अध्ययन निष्पत्तीचे चार्ट लावलेले आहेत त्या प्रत्येक वर्गाची अध्ययन निष्पत्ती वेगवेगळी आहे. तर त्या सर्व अध्ययन निष्पत्तींचे फोटोंची PDF करायची आहे आणि ती PDF गुगल ड्राईव्हला अपलोड करायची आहे आणि त्याची लिंक त्या ठिकाणी घेऊन आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर योग्य तो स्तर आपल्याला निवडायचा आहे आणि व्हिडिओमध्ये जे स्तरांचे जे पुरावे दिलेले आहेत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून आपल्याला ही सर्व माहिती संकलित करण्यासाठी सोपी पडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपण जो स्तर क्रमांक 2 पाहतोय तो स्तर क्रमांक 2 ते शाळा NEP 2020 SCF आणि NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते. आता इथे आपल्याला या संदर्भात NEP 2020 आणि SCF NCF
या संदर्भात शाळेमध्ये चर्चासत्राचे आयोजन करतानाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तसेच या संदर्भात NEP 2020 NCF च्या SCFच्या ज्या मुख्य शिफारशी ज्या काही आहेत या संदर्भातले जे काही शासन निर्णय आहेत ते आपल्याला याची देखील Google ड्राईव्हची लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। यामध्ये या प्रकारचे स्क्रीनशॉट आपल्याला घ्यायचे आहेत। राज्य अभ्यासक्रम आराखडा, त्यानंतर मूल्यवर्धन, क्षेत्र क्रमांक 1 साठी जितके काही आवश्यक मार्गदर्शक संदर्भ साहित्य आहे ते या ड्राईव्हमध्ये दिलेले आहेत, या लिंकमध्ये दिलेले आहेत। आपण त्या ठिकाणावरून ते सर्व PDFs डाउनलोड करून आपल्या शालेय दप्तरी ठेवायचे आहेत आणि याचे स्क्रीनशॉट काढून आपल्याला अपलोड करायचे आहेत। आता स्क्रीनशॉट किंवा फोटो काढताना आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की ज्या स्तरासाठी आपण जितके फोटो निवडत आहे त्या सर्व फोटोंची एक PDF बनवायची। काहींचा या ठिकाणी गोंधळ होतो की एकच फोटो त्या ठिकाणी अपलोड करणार आणि त्याचीच लिंक देणार, परंतु एका स्तरासाठी आपल्याला अनेक पुरावे 2 किंवा 3 किंवा 4 त्यापेक्षा जास्तही पुरावे आपण त्या ठिकाणी देणार आहोत। तर त्यासाठी त्याचे जेवढे फोटो आपण काढणार आहोत ते सर्वचे सर्व फोटो एका ठिकाणी आपल्याला कॉपी पेस्ट करायचे आहेत। जमल्यास त्याच्या खाली जर आपल्याला कॅप्शन देता आलं तर ते सुद्धा अजून आणखी छान होईल। तर या पद्धतीने आपण स्तर क्रमांक 3 पाहूया। स्तर क्रमांक 3 प्रगत स्तर, मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना NCF SCF आणि NEP 2020 च्या शिफारशी व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात। आता या ठिकाणी आपल्याला पाठ नियोजन आणि टाचन वही प्रत्येक वर्गाची आपल्याला या ठिकाणी त्याचा एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्याची एक PDF बनवून अपलोड करायची आहे। स्तर क्रमांक 4 हा प्रवीण स्तर असणार आहे। यामध्ये NEP 2020 आणि NCF SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतींशी संबंधित नियमित विश्लेषण करतात। आता या संबंधी मुख्याध्यापक यांनी अध्यापन विषयक ज्या काही सूचना आपणास दिल्या असतील किंवा शालेय मीटिंगचे फोटो आणि त्या मीटिंगमधले झालेले प्रोसिडिंग याचे सर्व फोटो आपल्याला काढायचे आहेत आणि त्याचे पुरावे आपल्याला अपलोड करायचे आहेत। त्यानंतर आपण पुढील मानक क्रमांकाकडे जाऊयात। पुढील मानक क्रमांक आहे 2 आणि त्यातला जो प्रारंभिक स्तर आहे तो आहे शाळेतील एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम अध्यापन नियोजन उपलब्ध आहे। आता या ठिकाणी पुरावा म्हणून आपल्याला काय जोडायचं, NEP 2020 आणि NCF SCF च्या प्रती, ज्या की मी आता तुम्हाला त्या ड्राईव्हच्या लिंकवरून दिलेले आहेत, त्या ठिकाणावरून त्या डाउनलोड करा आणि त्याचे फोटो काढून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। त्यानंतर स्तर क्रमांक 2 मधला जो दुसरा स्तर आहे मानक क्रमांक 2 मधील तो विद्यार्थी आणि पालक यांच्या सोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन योजना याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाते। तर आपल्याला या ठिकाणी पालक मेळावा, माता पालक, शिक्षक पालक किंवा पालक भेट इत्यादींचे फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत। त्यातला स्तर क्रमांक 3 आहे शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, कुतूहल आणि सर्जनशीलता, समस्या सोडवणे, सहयोग इत्यादी विकसित करण्यासाठी स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अनुकूल अशी अध्यापन पद्धती विकसित करतात। आता याशी निगडित नाविन्यपूर्ण उपक्रमाशी निगडित आपण परिसर भेट, क्षेत्र भेट, सहल, आनंददायी शनिवार उपक्रमांचे फोटो आणि तंत्रज्ञानाचा वापर करतानाचे फोटो आपण या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये घेऊन या सर्वांची एक PDF करायची आहे। स्तर क्रमांक 4 साठी जो पुरावा आहे तो शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते व त्याची अंमलबजावणी सर्व वर्गांमध्ये केली जाते। यासाठी शिक्षक पालक सभेचं प्रोसिडिंगचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तसेच वरील सर्व काही फोटो सुद्धा यामध्ये आपण जर स्तर क्रमांक 4 निवडणार असू तर आपल्याला अर्थातच 4 गुण या ठिकाणी मिळणार आहे। तर हे सर्वच्या सर्व फोटोंची ही आपण या ठिकाणी PDF करून घेऊ शकता। पुढील मानक क्रमांक 3 मुख्याध्यापक शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते। तसेच केंद्र परीक्षांमध्ये इतर शाळांतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणावे
असे सुचविते। यामध्ये स्तर क्रमांक 1 आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक क्षमताधिष्ठित शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे। आता यामध्ये जो पुरावा आहे इथे शिक्षकांचे आपल्या सर्व शिक्षकांचे निष्ठांचे जे प्रशिक्षण झालेले आहे त्या निष्ठाच्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचे फोटो आपल्याला या ठिकाणी सर्व शिक्षकांचे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यालाच ॲड अजून दीक्षा ॲपवरील जर आपण ब्लेंडेड कोर्स किंवा इतर दीक्षा ॲपमधील मिळवलेले जे कोर्सेसचे प्रमाणपत्र असतील तेही या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून सादर करता येतील आणि या सर्वांचे फोटो काढून आपण त्याची एक PDF बनवून घ्यायची आहे जर आपण स्तर क्रमांक 1 निवडणार असणार तर। त्यानंतर स्तर क्रमांक 2 मुख्याध्यापक व शिक्षक आपसात समावेशित शिक्षण, एकात्मिक शिक्षण, क्षमताधिष्ठित अध्ययन तसेच अध्ययन निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापन शास्त्रविषयी वैचारिक देवाणघेवाण करतात। शाळेने नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आधारित नियोजन तयार केले आहे। आता या ठिकाणी अतिरिक्त तासिका ज्यामध्ये आपण नवोदयच्या तासिका घेत असू, शिष्यवृत्ती परीक्षा घेत असू, या तासिकांसाठी आपण गेल्यानंतर जे काही फोटो काढले असतील त्या अतिरिक्त तासिकांचे फोटोंचे PDF करून आपल्याला या ठिकाणी सादर करायचे आहेत। त्यानंतर स्तर क्रमांक 4 जो आहे तो असा आहे नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र आणि त्याचे फायदे आणि अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांसोबत परस्पर संवाद साधणारी सत्रे आयोजित केली जातात। तर यामध्ये पाठ टाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम व त्याचे सर्वच्या सर्व फोटो या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याची एक PDF बनवून घ्यायची आहे। आता स्तर क्रमांक 4 जे आहे ते आपल्याला जीपसाठी लागू नाही, परंतु शाळा माध्यमिक स्तरावरील ते जे मानक आहे ते शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य देते। आता यामध्ये जे काही स्तरावर ती माध्यमिक शाळा बसत असेल त्यांनी तो स्तर निवडायचा आहे आणि त्या अनुषंगे या ठिकाणी एक त्या उपक्रमाशी निगडीत फोटो आपल्याला काढायचा आहे आणि त्याची PDF बनवायची आहे। या ठिकाणी ही जी माहिती मी सांगणार आहे त्यामध्ये आपण आपल्या कल्पकतेनं आणखीही आपली शाळा जर त्या संदर्भात आणखी उपक्रम राबवत असतील तर त्या उपक्रमांचे फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकता। त्यानंतर मानक क्रमांक 5 या ठिकाणी जे आहे ते 1.2.1 त्यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन शिक्षण पद्धती शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनविते। आता यामध्ये स्तर क्रमांक 1 साठीचे जे पुरावे आहेत निष्ठा प्रमाणपत्र फोटो सर्व शिक्षक या ठिकाणी पुन्हा अपलोड करायचे आहेत। दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्स टॅग प्रशिक्षण किंवा इन्फोसिसचे जे काही ट्रेनिंग झालेले असतील त्याचे प्रमाणपत्राचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। स्तर 2 साठी जो काही पुरावा आहे तो पाठ टाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन याप्रमाणे आहे। स्तर 3 साठी शिक्षक त्यांच्या वर्गात विविध अध्यापन पद्धती जसे अनुभवात्मक शिक्षण पद्धती, कथाकथन, कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा वापर करतात। त्यासाठी नवीन आपल्या शाळेमध्ये आपण जर एखादा नवीन उपक्रम राबवत असाल तर त्या नवीन क्रमाशी संदर्भात फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। नाविन्यपूर्ण उपक्रमाचे फोटो इथे टाकायचे आहेत। कृतीयुक्त अध्यापन करत असतानाचा फोटो घ्यायचा आहे। तसेच परिसर भेट व त्यामध्ये केलेले परिसराशी ज्या परिसरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची माहिती देतानाचा फोटो या स्तर क्रमांक 3 साठी आपल्याला अपलोड करायचा आहे। त्यानंतर स्तर क्रमांक 4 जो या ठिकाणी दिलेला आहे शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावला आहे। आता या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीचे जे स्तर आपण केलेले आहेत त्या स्तराचे सर्वच्या सर्व गुणनोंद तक्ते वर्गनिहाय आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तसेच FLNचे देखील गुणनोंद तक्ते घ्यायचे आहेत। तसेच आपल्याला भेटीमध्ये एखादा चांगला शेरा FLN बाबत मिळालेला असेल किंवा अध्ययन निष्पत्ती स्तराबाबत मिळालेला असेल तर त्या शेऱ्याचा फोटो सुद्धा घ्यायचा आहे। तसेच या संदर्भात अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात आपण एखाद्या विविध स्पर्धा घेतलेल्या असतील तर त्या स्पर्धेचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी फोटो या सर्वचे फोटोचं एकत्रीकरण करून त्याचा एक PDF बनवायचा आहे। त्यानंतर पुढील जी अध्ययन निष्पत्ती आहे मानक क्रमांक आहे ते 1.2.2 म्हणजेच मानक क्रमांक 6
या ठिकाणी शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे आणि स्तर 1 साठी सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता अध्ययन निष्पत्ती वर्गात प्रदर्शित केलेले आहे। इथे सुद्धा अध्ययन स्तर निष्पत्ती गुणमान तक्ते सर्व वर्गाचे या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत किंवा अध्ययन निष्पत्तीचे जे निष्पत्त्या दिलेल्या आहेत त्याचे सुद्धा इथे फोटो आपल्याला अपलोड करता येतील। त्यानंतर स्तर 2 आहे, सर्व शिक्षक सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीशी परिचित आहे। आता या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित काढलेलं शिक्षकांचं पाठटाचन, घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। स्तर क्रमांक 3 साठी प्रत्येक शिक्षकाला अध्ययन निष्पत्तीनुसार पाठ नियोजन करण्यास आणि अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते। या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित शिक्षक पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन तसेच मुख्याध्यापक यांनी केलेली निरीक्षण नोंद किंवा आपण लॉगबुकमध्ये जे काही नोंदी घेत असतो त्या लॉगबुकचा फोटो सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। स्तर क्रमांक 4 शाळा अध्ययन निष्पत्तीमधील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते। आता यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम, मग अध्ययन निष्पत्तीवर आधारित जे काही कृती कार्यक्रम आपण केलेले आहेत त्याचे नियोजन जे असेल ते नियोजनाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील मानक क्रमांक 1.2.3 म्हणजे मानक क्रमांक 7 ते यामध्ये शाळा अध्यापन अनुभूतींची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते। आता यामध्ये जो काही स्तर आपण घेणार आहोत, आता सर्वच्या सर्व जर स्तर आपण या ठिकाणी स्तरनिहाय वाचले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी फक्त मानक क्रमांक व त्याचे स्तर आणि त्या स्तरासाठी लागणारा आवश्यक फोटो कोणता आहे ते या ठिकाणी सांगत आहे। यापुढे फक्त आपण ज्या साठी जे पुरावे आहेत ते या ठिकाणी ह्या पिवळ्या कॉलममध्ये मानक क्रमांक कोणता आहे आणि त्यासाठी स्तराला कोणते फोटो आहेत याचा आपण जर स्क्रीनशॉट काढला तर आपल्याला पुढच्या प्रिपरेशन करायला सोपं जाईल। तर यामध्ये स्तर क्रमांक 1 जो आहे त्या ठिकाणी तंत्रज्ञान वापराचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष वापर करतानाचा त्याचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर जर आपण स्तर 2 मध्ये बसत असाल तर स्तर 2 शाळा ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्या असणाऱ्या स्मार्ट क्लासरूममध्ये दररोज डिजिटल अध्यापन करते। आता मग या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेमध्ये जर स्मार्ट क्लासरूम असेल तर त्या स्मार्ट क्लासरूमचा एक फोटो घ्यायचा आहे। अध्ययन तंत्रज्ञानाच्या वापराचं अध्यापनाचं वेळापत्रक जे केलेलं असेल त्या वेळापत्रकाचा एक फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे। अध्यापन करतानाचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। स्तर 3 साठी विद्यार्थी ई कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकतात। शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट ब्राउज करण्यासाठी ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने सादरीकरण करणे, पेपर सोडवणे तसेच गृहपाठ करणे इत्यादीसाठी प्रोत्साहन देते। स्तर क्रमांक 3 साठी आपल्याला स्मार्ट क्लासरूमचा तो फोटो काढायचाच आहे। वेळापत्रकाचाही फोटो या ठिकाणी काढू शकता। तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले पझल्स, काही असाइनमेंट असतील, काही माइंड मॅप असतील किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळणी करतानाचा फोटो, या सर्व 3-4 गोष्टींचे फोटो आपल्याला एकत्रित करून त्याची PDF बनवायची आहे। आणि स्तर क्रमांक 4 तो विद्यार्थी त्यांच्या अध्ययन कक्षा वृद्धीसाठी आणि आकलनात्मक संकल्पनाचे सादरीकरण करण्यासाठी माहिती पत्रके, पोर्टफोलिओ, दस्तऐवज, पेपर, लेख, जर्नल, चित्रपट, ग्राफिक्स इत्यादी स्वरूपात अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात। तर इथे विद्यार्थी स्वतः तंत्रज्ञानाचा वापर करतानाचा एक फोटो टाकायचा आहे। पझल्स, असाइनमेंट, माइंड मॅप, व्हिडिओ किंवा त्या विद्यार्थी स्वतः हाताळणी करतानाचा एक फोटो टाकायचा आहे। विद्यार्थी संगणकावर चित्रपट शोधताना, माइंड मॅप बनवताना अशा पद्धतीचे काही फोटो आपल्याला या ठिकाणी एकत्रित करायचे आहे आणि त्याची एक PDF करून अपलोड करायची आहे। यानंतर स्तर क्रमांक 8 मानक क्रमांक 8 त्यामध्ये शाळेत संस्थात्मक सहाय्याध्ययी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला आहे। आता
यामध्ये काही ठिकाणी वैयक्तिक मला असं वाटलं की काही गोष्टी आपल्याकडे नाही आहेत, परंतु आपल्याला त्या कदाचित थोड्याफार फरकानं आपण करत असतो, परंतु आपण त्याचं काही रेकॉर्ड ठेवत नसतो. तर हेही रेकॉर्ड कदाचित आपल्याला बनवून त्याचा एखादा स्तर, निदान स्तर 1 वर तरी आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. कधी कधी काही स्तर असे आहेत की ते आपण करत नाही, पण आपण ते सर्व गोष्टी वापरात आणत असतो, फक्त त्याचं नोंदी ठेवत नाही किंवा त्याचे फोटो वगैरे घेत नाही. तर ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यावे लागणार आहे. आता सहाध्यायी शाळेमध्ये संस्थात्मक सहाध्यायी अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये जो प्रारंभिक स्तर आहे तो प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या पैलूंची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी सहाध्यायी अध्ययन आणि ऐच्छिक आणि आनंददायी कृती कार्यक्रम घेतला जातो. आता यामध्ये सहाध्यायी कृती दर्शवणारे वार्षिक नियोजन आणि मूल्यमापन तंत्रांची यादी अपलोड करायची आहे. दुसऱ्या स्तरामध्ये आपल्याला नमुना पाठ टाचणीचा फोटो अपलोड करायचा आहे सर्व या वर्गांचा. त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये जर आपण सिलेक्ट करणार असाल तर समग्र विकास पत्रक, नमुना मूल्यमापन नोंद वही याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि स्तर क्रमांक 4 साठी सहाध्यायी मूल्यांकन दर्शवणारी समग्र प्रगती पत्रकचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मानक क्रमांक 8 साठीचे जे हे पुरावे या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर 1.2.5 मानक क्रमांक 9 यामध्ये शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैली यांचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण स्तर 1 आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यासाठीचा जो पुरावा आहे तो पर्यावरण जनजागृती करण्याकरता आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, त्यामध्ये प्रश्नमंजुषा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, भाषण असेल किंवा भूमिका पथनाट्य घेतला असेल, तर या प्रत्येकी एक एक फोटो आपल्याला या ठिकाणी त्याची एक PDF करून त्याची लिंक बनवून आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर स्तर क्रमांक 2 साठी इको क्लबची स्थापना अहवालाचा फोटो लागणार आहे. तसंच इको क्लब दर्शवणारी विद्यार्थी संख्येचा फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. स्तर 3 साठी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटोचा अहवाल आपल्याला या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. स्तर 4 साठीचा जो पुरावा आहे तो जलसंधारण किंवा मृदा संवर्धनाचा फोटो किंवा कचरा व्यवस्थापन उपक्रम यादी फोटो हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. हे मानक क्रमांक 9 साठी. त्यानंतर मानक क्रमांक 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे जीप प्राथमिक शाळांसाठी लागू नाही. त्यामुळे ज्या शाळांसाठी हे लागू असेल त्यांनी स्क्वॅपच्या पुस्तिकेतून ह्या सर्व मानकांसाठी जे काही पुरावे त्या खाली दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यातील पुरावे आपण शोधायचे आहेत आणि त्याशी निगडित अनुरूप पुरावे आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत. त्यानंतर मानक क्रमांक 17 आपण पाहणार आहोत. 1.4.1 विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे. यामध्ये आता डायरेक्ट पुरावे वाचतो आपण. या ठिकाणी स्तर निहाय वाचलो तर स्तर आपण वाचून घ्या, फक्त काय पुरावे लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. यामध्ये मानक क्रमांक 17 साठी स्तर 1 चा जो पुरावा आहे क्रीडा नियोजनाचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. क्रीडा साहित्य नोंद वहीचा फोटो आणि आरोग्य तपासणीच्या नोंदींचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर स्तर 2 साठी मैदानाचा फोटो, मैदानी खेळ व बैठे खेळ फोटो, योगा डे फोटो, आरोग्य तपासणी करतानाचा एक फोटो आणि क्रीडा स्पर्धा सहभाग व त्यामध्ये मिळवलेलं यश याचा सर्वांचा एकत्रित फोटो बनवून त्याची फोटो काढून त्याची PDF आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याची लिंक बनवून ड्राईव्हवर लिंक करून ती आपल्याला मेन वेबसाईटवर पेस्ट करायची आहे. स्तर क्रमांक 3 साठीचा जो पुरावा आहे तो क्रीडा नियोजन फोटो, क्रीडा तासिका वेळापत्रक, सर्व वर्गाचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. स्तर 4 जर मध्ये आपण बसणार असोल तर क्रीडा उपक्रम यादीचा फोटो, शारीरिक शिक्षण खेळ घेतानाचा मैदानावरील फोटो, यामध्ये शारीरिक शिक्षण घेताना खेळ घेताना शिक्षकांचा देखील फोटो, त्यांना खेळ शिकवताना
असा एक फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे। तसेच फिट इंडिया, खेलो इंडिया हे जे उपक्रम झाले या कार्यक्रमांमध्ये आपण जर सहभाग नोंदवला असेल तर त्या सहभागाचे फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तर अशा पद्धतीनं मानक क्रमांक 17 साठीचे हे सर्व पुरावे आहेत। त्यानंतर मानक क्रमांक 18 1.4.2 शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते, यासाठी स्तर 1 साठीचा पुरावा। आरोग्य तपासणी करतानाचा फोटो घ्यायचा आहे, आरोग्य तपासणी कार्डचा फोटो घ्यायचा आहे। हे दोन फोटो आपण स्तर 1 साठी मिळून एकत्रित PDF बनवणार आहोत। स्तर 2 साठी पुरावा, आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, लसीकरणाचा फोटो, जंतदिन साजरा करत असतानाचा फोटो किंवा स्वच्छता विषयक ज्या सवयी आहेत त्या सवयीचे मार्गदर्शन करतानाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। स्तर 3 साठी जर आपण निवड करणार असाल तर त्यामध्ये आरोग्य तपासणी करतानाचा एक फोटो आहे, आरोग्य तपासणी कार्डचा फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे। स्तर 4 आपण निवडणार असाल तर आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, आरोग्य तपासणी कार्डचा फोटो, पालक सभेमध्ये आरोग्यविषयक माहिती सांगतानाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर मानक क्रमांक 18 साठी वर्णन विधान आहे 1.4.3 शाळेतील सर्व मुलांची तपासणी स्क्रीनिंग प्रशस्त ॲपवर केली जाते। प्रशस्त ॲप हे अपंगत्व तपासण्यासाठी NCERTने विकसित केलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी प्रशस्त ॲपचं जर प्रशिक्षण घेतलं असेल तर त्या प्रशिक्षणामधील जर फोटो असतील तर ते टाका, प्रमाणपत्राचा फोटो असेल तर तो या ठिकाणी अपलोड करा। स्तर 2 साठी जर निवड करणार असाल तर प्रशस्त ॲपवर विद्यार्थी नोंदीचा स्क्रीनशॉट जो काही त्या ॲपवर असेल त्याचा स्क्रीनशॉटचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। स्तर 3 साठी अध्ययन अक्षम किंवा स्वमग्न विद्यार्थ्यांची नोंद केली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या यादीचा त्या ॲपवरील स्क्रीनशॉट किंवा यादीचा फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। स्तर 4 साठी CWSNचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हाताळण्याचा प्रशिक्षणाचा पुरावा म्हणजे त्यांना आपण मार्गदर्शन करतानाचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे। CWSN विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्य व उपकरणांचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। मानक क्रमांक 19 साठी एवढे स्तरनिहाय पुरावे आपल्याला जोडावे लागतील। मानक क्रमांक 20 1.5 मूल्य आणि नैतिकता भारताचे ज्ञान यामध्ये शाळा काळजी करुणा आणि आदरार्थी वातावरण मूल्य वृद्धिंगत करते, विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते। त्यासाठी प्रारंभिक स्तर साठीचे जे पुरावे आहेत ते विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण मार्गदर्शन करतानाचा एक फोटो घ्यायचा आहे, त्यासंबंधी नोंदी किंवा अहवालांचा दोन्हींचाही फोटो या ठिकाणी आपल्याला सर्व फोटो एकत्रित करून त्याची PDF करायची आहे। स्तर 2 निवडणार असाल तर शिक्षक नोंदवही, पाठ टाचन नोंदवही याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे। स्तर 3 आपण निवडणार असाल तर सण त्यामध्ये विविध सण उत्सव दिनविशेष यांचे फोटो तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये विद्यार्थ्यांचे काढलेले फोटो एकत्रित करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। स्तर 4 साठी समाज सहभागाची फोटो आणि पथनाट्य किंवा संचय नोंदपत्रक नोंदवहीचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। ही सर्व मानके स्तर 20 साठी आहे, मानक क्रमांक 20 साठी आहे। यानंतर मानक क्रमांक 21 शाळा वर्गातील आंतरक्रियांमध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता आणि मूल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करते। यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी जो पुरावा आहे तो पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण करतानाचा फोटो घ्यायचा आहे। संस्कृती दर्शवणारी रांगोळी किंवा वारली चित्र या पद्धतीचे काही संस्कृतीदर्शक जे काही आपण शाळेमध्ये उपक्रम राबवले असतील त्या संदर्भातले सर्व फोटो काढून या ठिकाणी त्याची एक PDF करून घ्यायची आहे। स्तर 2 आपण निवडणार असाल तर मूल्यांवर आधारित वेळापत्रकाचा फोटो, अहवाल, लेखन व बाल सुरक्षा समितीचा फोटो आपल्याला स्तर 2 साठी अपलोड करावा लागणार आहे। स्तर 3 साठी जो पुरावा आहे एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उपक्रम आपला झाला होता यामध्ये जर आपण सहभाग नोंदवला असेल तर त्या सहभागाचं फोटो आणि त्यावर अहवाल लेखन केलं असेल तर त्या अहवाल लेखनाचा एक फोटो असे 2 फोटो या ठिकाणी एका PDF मध्ये अपलोड करावा लागणार आहे। स्तर क्रमांक 4 साठी विद्यार्थ्यांचे निबंध किंवा विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यात सहभागाचा फोटो, मूल्यांवर आधारित शाळेतील बातमी जी काही बातमीचा जो फलक लावतो आपण त्या फलकाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। तर मानक क्रमांक 21 साठी
स्तरनिहाय एवढे पुरावे आपल्याला द्यावे लागणार आहे. मानक क्रमांक 22 1.6.1 यामध्ये विद्यार्थ्यांना कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध अध्यापन पद्धती वापरतात. आता यामध्ये आपल्याला जर तो स्तर स्तर 1 साठीचा जो पुरावा आहे तो सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वहीचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. स्तर 2 साठीचा जो पुरावा आहे तो मूल्यमापनाचे नमुने पुरावा म्हणून द्यायचा आहे व समग्र प्रगतीपत्रकाचा फोटो सुद्धा पुरावा म्हणून आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर स्तर 3 साठीचा जो पुरावा आहे कृती कार्यक्रम व त्या संदर्भात कृती कार्यक्रम करताना आपण जे काही उपक्रम राबवले त्या उपक्रमांचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 4 जर निवडणार असाल तर समग्र प्रगतीपत्रक तसंच विद्यार्थी संचिकेचे फोटो आपल्याला प्रत्येक वर्गाचे या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. अशा मानक क्रमांक 22 साठी आपण एवढे सर्व पुरावे देणार आहोत. मानक क्रमांक 23 सहयोगी आणि स्वमूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे. आता यामध्ये सहयोगी स्तर 1 साठी सहयोगी आणि स्वमूल्यांकनाबाबत शिक्षक प्रशिक्षण अहवाल फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 2 साठी पाठ नियोजनासह शिक्षकांची दैनंदिनी प्रत्येक वर्गाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 3 साठी सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेखांचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 4 साठी स्वमूल्यांकनाचे अभिलेखे व समग्र प्रगतीपत्रकाचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मानक क्रमांक 23 साठी. यानंतर मानक क्रमांक 24 साठी 1.6.3 अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता अध्ययन निष्पत्ती या श्रेणी स्तर म्हणून वापरतात. राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान आणि गणित शिक्षण आनंददायी व अर्थपूर्ण बनवण्यासाठी कृती एकत्रित केल्या आहेत. आता याच्यासाठी जे काही पुरावे आहेत स्तर 1 साठी मूल्यांकनासाठी शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रम फोटो अहवाल. स्तर 2 साठी नमुना पाठ नियोजनाचे फोटो सर्व इयत्ता. स्तर 3 साठी विज्ञान प्रदर्शन किंवा शाळेत प्रयोग करतानाचे सर्व फोटो. स्तर 4 साठी विज्ञान व गणित प्रकल्प यादी शिक्षक व विद्यार्थी यांनी केलेले सर्व फोटो. प्रश्नपिढी विज्ञान व गणित सर्व इयत्तांचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे मानक क्रमांक 24 साठी. मानक क्रमांक 25 1.6.4 प्रत्येक मुलासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात. आता यामध्ये पुरावे स्तर 1 साठी मूल्यांकन वेळापत्रक नमुना नोंदी उपचारात्मक उपक्रमांचे नमुना दस्तऐवजाचा फोटो सर्व वर्गांचा या ठिकाणी घ्यायचा आहे. स्तर 2 साठी समग्र प्रगतीपत्रकांच्या नोंदींचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. स्तर 3 साठी समग्र प्रगतीपत्रकाच्या नमुना समग्र प्रगतीपत्रक नोंदी आपल्याला घ्यायच्या आहेत. स्तर 4 साठी पुरावा BRC CRC चे अभिप्राय शेरेबुकमधील अभिप्राय आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत मानक क्रमांक 25 साठी. त्यानंतर मानक क्रमांक 26 /PAT NAS आणि SEAS च्या ज्या जिल्हा अहवालावर आधारित सुनिश्चित करणे /PAT NAS SEAS च्या जिल्हा अहवालावर आधारित कृती उपक्रम निर्धारित केले आहेत. त्यासाठी स्तर 1 चा जो पुरावा आहे तो शाळेमध्ये उपलब्ध असणारे /NAS SEAS जिल्हा अहवालाचे विश्लेषणाचे दस्तऐवज म्हणजे या संदर्भातले /NAS SEAS चे जे काही JRs असतील शासन निर्णय असतील ते आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये असणं आवश्यक आहे. स्तर 2 साठी /NAS SEAS नंतरच्या प्रक्रियावर शिक्षकांचे क्षमता विकसनाचे प्रशिक्षण झाले असल्यास त्या प्रशिक्षणांमधील फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. स्तर 3 साठी कृती कार्यक्रम विद्यार्थी प्रतिक्रिया याचेही फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. स्तर 4 साठी /NAS SEAS परीक्षणाच्या वेळी जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार त्याचे अध्ययन क्षमतावृद्धीचे लक्ष निर्धारित करते आणि त्या लक्ष्याचे दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. कोणते दस्तऐवज आहेत ते त्या /NASच्या शासन निर्णय किंवा त्या पत्रकांमध्ये दिलेले आहेत मानक क्रमांक 26 साठी. त्यानंतर मानक क्रमांक
27 त्यामध्ये शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम अधिकाधिक उपस्थिती सुनिश्चित करते। आता यामध्ये विद्यार्थी सर्वेक्षण अहवाल फोटो, विद्यार्थी हजेरीचाही फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो। स्तर 2 साठी पालक भेट रजिस्टरचा फोटो आपल्याला काढायचा आहे। स्तर 3 साठी शिक्षक पालक मीटिंग रजिस्टरचा फोटो आपल्याला काढायचा आहे। स्तर 4 साठी 1 नंबर रजिस्टरचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे। त्यानंतर मानक क्रमांक 28 1.6.7 यामध्ये स्तर 1 साठी जो पुरावा आहे तो पॅटच्या अहवालाचे फोटो आपल्याला द्यायचे आहेत। स्तर 2 साठी पॅट शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम फोटो द्यायचा आहे। कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांची प्रतिक्रियांचा फोटो घ्यायचा आहे। पुरावा 4 स्तर 4 साठी पॅट सर्व प्रकारचे दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। त्यानंतर मानक क्रमांक 29 1.7.1 शाळेमध्ये पायाभूत 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 1 ते 3 वर्षांचे बालवाटिका शिक्षण आहे। आता यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी शाळांनी पायाभूत अभ्यासक्रम व अध्यापन संरचना सुरू केली आहे। आता या ठिकाणी ECCE अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या विषयावर शिक्षक प्रशिक्षण पुरावा आपल्याला या ठिकाणी त्याचा फोटो जोडायचा आहे। ECCEचं परिपत्रक जे गुगल ड्राईव्हची लिंक आहे त्यावर दिलेलं आहे आणि तिथे काय पुरावा जोडता येईल या अनुषंगानं त्यामध्ये आपण ते वाचन करून त्याचा पुरावा जोडून घ्यायचा आहे। स्तर 2 साठी चालू शैक्षणिक वर्षात बालवाटिका प्रवेश घेतलेले विद्यार्थी संख्येचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे। स्तर 3 साठी निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र, इयत्ता पहिली विद्यार्थी हजेरी आणि प्रगती संक्रमणाबाबत चा फोटो म्हणजे बालवाटिका ते इयत्ता पहिली पर्यंतचा जो प्रगती संक्रमणाचा जो आलेख आहे त्या संदर्भात काही दस्तऐवज असतील तर त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे। स्तर 4 साठी निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांची कामगिरीचे सर्व रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी त्याचे फोटो काढायचे आहेत आणि ते फोटो एकत्रित करून त्याची PDF बनवून त्याची लिंक करून आपल्याला पेस्ट करायची आहे। त्यानंतर मानक क्रमांक 30 1.7.2 वैविध्यपूर्ण अध्ययन अध्यापन साहित्य स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिले आहे। आता यासाठी स्तर क्रमांक 1 साठीचे जे पुरावे आहेत तो अध्ययन अध्यापन साहित्याची यादी फोटो या पुस्तकं चे फोटो आपल्याला काढायचे आहेत। स्तर क्रमांक 2 साठी पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टरचा फोटो काढायचा आहे किंवा पुस्तक पेटीतील साहित्याची यादीचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। स्तर क्रमांक 3 साठी स्थानिक भाषेतील पुस्तकांची यादीचा फोटो तसंच कंटेंट अध्ययन अध्यापन साहित्याचा यादीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे। तसेच स्तर 4 साठी निपुणचे व्हिडिओ दाखवतानाचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। तसेच वरील निपुण बाबतचे जे काही दस्तऐवज आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो। मानक क्रमांक 30 साठी एवढे पुरावे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर मानक क्रमांक 31 1.7.3 शाळा मातृभाषा प्रादेशिक भाषा जोपासते आणि शिक्षक भाषांच्या विविधतेद्वारे समवयस्क संबंध बळकट करून त्यांची जोपासना करतात। आता यासाठी जे पुरावे आहेत ते अध्ययन अध्यापन साहित्याची यादी भाषा गणित पेटीची फोटो काढायचा आहे। स्तर 2 साठी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा त्याचे फोटो काढायचे आहेत। विद्यार्थी पाठ्यपुस्तक वाटपचा फोटो या ठिकाणी चालेल। अध्ययन अध्यापन साहित्य शिक्षकांकडे उपलब्ध असल्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। शैक्षणिक साहित्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। स्तर 3 साठी स्थानिक भाषेतून तयार केलेली अध्ययन अध्यापन साहित्य जर काही त्याबाबत काही शब्दांना कोणत्या शब्दांना काय म्हणतात अशी जर एखादी यादी असेल तर ती आपण या ठिकाणी त्याचा फोटो काढून अपलोड करू शकतो। शिक्षकांसाठी ग्रंथालयाची पुस्तकांची यादी सुद्धा या ठिकाणी असेल तर तीचा फोटो काढायचा आहे। स्तर 4 साठी आजी आजोबांनी सांगितलेल्या कथांच्या नोंदी त्याचं अद्ययावत डेटा आपल्याला त्याचे फोटो
काढायचे आहेत। आजी आजोबांनी एखादी गोष्ट सांगितली असेल त्या कथांच्या नोंदींचा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे मानक क्रमांक 31 साठी। त्यानंतर मानक क्रमांक 32 1.7.4 शाळांनी पायाभूत स्तरावरील 5 वर्षासाठी नवोपक्रमशील खेळ आणि खेळणी आधारित कृतीयुक्त अध्यापनाचा स्वीकार केला आहे। स्तर 1 साठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगाचा फोटो। स्तर 2 साठी नमुना पाठ नियोजन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणलेली शैक्षणिक साहित्यांचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। स्तर 3 साठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपयोगात आणलेल्या शैक्षणिक साहित्य हाताळणी करतानाचा फोटो आणि कृती कार्यक्रम नियोजनाचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे। स्तर 4 साठी सर्वच शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरत असतील तर 100% शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन वापराबाबतचा फोटो आपल्याला या ठिकाणी इयत्तानिहाय काढून घ्यायचा आहे। स्तर मानक क्रमांक 32 साठी। क्रमांक 33 स्तर क्रमांक 1 साठी मानक क्रमांक 33 काय आहे ते आपण पाहूयात। प्रत्येक मुलाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इयत्ता 1ली व 2री मध्ये शाळा निरीक्षण आधारित मूल्यमापन करते। आता यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी मूल्यमापन पद्धतीचा नमुना दस्तऐवज नोंदवहीचा फोटो घ्यायचा आहे। स्तर 2 साठी शिक्षकांना प्रशिक्षण व अभिप्राय दिल्याचा नोंदीचा फोटो घ्यायचा आहे। स्तर 3 साठी आकारिक मूल्यमापन नोंदीचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे। स्तर 4 साठी सर्व मूल्यमापनाचे दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत मानक क्रमांक 33 साठी। मानक क्रमांक 34 साठी इयत्ता 3री पर्यंत पोहोचलेल्या सर्व मुलांनी साक्षरता आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्य आत्मसात केली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी शाळा FLN कृतींचे बारकाईने निरीक्षण करते। आता FLN आणि निपुण भारत प्रकल्पासाठी जी यादी आहे या ठिकाणी गणित साहित्य पेटीचा फोटो आपण अपलोड करायचा आहे। स्तर 2 साठी FLN बाबत पालक मीटिंगचा फोटोचे अहवाल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। स्तर 3 साठी निपुण किंवा FLN मीटिंग दिनदर्शिका वाटतानाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे। स्तर 4 साठी निपुण लक्ष गाठलेल्या विद्यार्थ्यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। मानक क्रमांक 35 1.7.60 समृद्ध अध्ययन अनुभवांसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपसातील भेटीचे आयोजन केले जाते। आता यामध्ये जे काही पुरावे आहेत स्तर 1 साठी जवळपासच्या शाळांना किंवा संस्थांना नियोजन भेट कार्यक्रमाची यादी। त्यानंतर स्तर 2 साठी भेटी दरम्यान केलेल्या कृती कार्यक्रमाची यादी, त्या शाळेत जाऊन अध्ययन अध्यापन कसे दिले जाते याचे अनुभव लेखन फोटो। स्तर 3 साठी विद्यार्थ्यांनी भेट दिल्यानंतर अभिप्राय, विज्ञान प्रदर्शन इत्यादीचा फोटो। स्तर 4 साठी आजूबाजूच्या शाळांनी मिळून ठरवलेले विविध गुणदर्शन व क्रीडा दिनाचे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत मानक क्रमांक 35 साठी। यानंतर मानक क्रमांक 36 1.8.1 विद्यार्थ्यांना त्याच्या करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समुपदेशक उपलब्ध करून दिले जातात। यामध्ये स्तर 1 साठी जो पुरावा आहे मानसिक व भावनिक आरोग्य संदर्भात घेतलेल्या कार्यक्रमाची यादी। स्तर 2 साठी गट समुपदेशकांच्या सत्रांची संख्या आणि सहभागी झालेल्या मुलांच्या माहितीच्या अहवालाचा फोटो। स्तर 3 साठी वरील दोन्ही स्तरावरील अहवाल फोटो व दर्शनाचे आठवड्यातील वेळापत्रक फोटो। स्तर 4 साठी वरील दोन्ही स्तरावरील अहवाल फोटो व आठवड्यातील वेळापत्रक फोटो मानक क्रमांक 36 साठी। मानक क्रमांक 37 1.9.1 शिक्षक शालेय शिक्षणात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अध्ययन अध्यापन संसाधनाचा विकास TLM आणि शिक्षक क्षमता विकसन उपक्रम या क्षेत्रांशी संबंधित नवीन विषय, घटक इत्यादीमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतात। आता यामध्ये जे पुरावे आहेत ते पुढील प्रमाणे। स्तर 1 साठी नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या नोंदी, शालेय गुणवत्ता सुधार यांचे उपक्रम व प्रकल्प या संदर्भात काही दस्तऐवजांचे फोटो असतील तर ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। स्तर 2 साठी नाविन्य प्रकल्पाच्या नोंदी, शालेय गुणवत्ता सुधार यांचे उपक्रम व प्रकल्पाचा फोटो। स्तर 3 साठी गुणवत्ता कक्ष स्थापन करणे व त्याच्या कार्याच्या नोंदी ठेवणे अहवाल फोटो। स्तर 4 साठी विद्याअमृत पोर्टलवर नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद व त्या पोर्टलची लिंक आपण या ठिकाणी अपलोड करू शकता मानक क्रमांक 37 साठी। मानक क्रमांक 38 1.10.
1. शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या निराकरण, कौशल्य आणि डिझाईन थिंकिंग स्किल आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे त्यांना विविध सामाजिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊन त्यावर उपाय शोधता येतात. आता यामध्ये आपल्याला शालेय नियोजनाचा फोटो स्तर 1 साठी द्यायचा आहे. स्तर 2 साठी विद्यार्थ्यांसाठी आयोजित कौशल्य आधारित विषयक मंडळाचे पुराव्याचे नोंदवायचा फोटो. स्तर 3 साठी कौशल्यावर आधारित प्रकल्पाचे नमुने, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्याचे प्रकल्पाचे फोटो. स्तर 4 साठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाच्या नोंदीचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे मानक क्रमांक 38 साठी. त्यानंतर मानक क्रमांक 39 1.10.2 माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या 21व्या शतकातील कौशल्यांमध्ये विद्यार्थी निष्णांत आहे यासाठी जो पुरावा आहे स्तर 1 साठी वार्षिक अभ्यासक्रम नियोजनचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. स्तर 2 साठी पुरावा माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता प्रशिक्षण झालेल्या नोंदणीचा फोटो, तसंच दैनिक पाठ टाचन व ग्रंथालय उपलब्ध साधनांचा फोटो आपल्याला काढायचा आहे. स्तर 3 साठी इयत्तानिहाय वेळापत्रकाचा फोटो. स्तर 4 साठी माहिती साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता या कौशल्यांचा उपयोजन दाखवतानाचा फोटो मानक क्रमांक 39 साठी. यानंतर मानक क्रमांक 40 शाळा नागरिकत्व कौशल्य, संविधानातील मूल्ये आणि मूलभूत कर्तव्यांबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते यासाठी स्तर 1 साठी पुरावा ग्रंथालयातील विविध मूल्यांचे पुस्तकांचा फोटो. स्तर 2 साठी पाठ नियोजनाचे फोटो सर्व इयत्ता. स्तर 3 साठी तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा तपशिलाचा फोटो. स्तर 4 साठी समुदाय व पालक यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे फोटो मानक क्रमांक 40 साठी. मानक क्रमांक 41 साठी पुरावा मानक क्रमांक 41 शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते. यामध्ये एकात्मिक वार्षिक अध्यापन नियोजन, वार्षिक व घटक नियोजनाचे फोटो अपलोड करायचे आहेत. 2 मध्ये स्तर 2 साठी पालक सभा, कार्यशाळा मीटिंग फोटो. स्तर 3 साठी भारताचे ज्ञान एकत्रित करणारे नमुना पाठ टाचन नियोजन. स्तर 4 साठी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पाचे नियोजन मानक क्रमांक 41 साठी. त्यानंतर मानक क्रमांक 42 शाळा वर्तमान घडामोडींची जागरूकता आणि समज, तसेच स्थानिक समुदाय, राज्ये, देश आणि जग सामोरे जात असलेल्या गंभीर समस्यांचे ज्ञान सुनिश्चित करते. यामध्ये शाळेच्या सर्व नियोजनांचे फोटो. स्तर 2 साठी विद्यार्थी, शिक्षक यांनी जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमाचे यादीचे फोटो. स्तर 3 साठी फक्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले जनजागृती व उपक्रमांच्या यादीचा फोटो. स्तर 4 साठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेल्या उपक्रमांच्या यादीचा फोटो मानक क्रमांक 42 साठी. त्यानंतर मानक क्रमांक 43 शिक्षक आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इत्यादी बाबत अद्ययावत राहतात. यामध्ये स्तर क्रमांक 1 साठी पुरावा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यादी आणि त्याचे टिपणांचे फोटो असतील तर ते घ्यायचे आहेत. स्तर क्रमांक 2 साठी पाठ नियोजन, त्याच्या नोंदींचा फोटो. स्तर क्रमांक 3 साठी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतानाचा फोटो. स्तर क्रमांक 4 साठी शिक्षकांनी मासिके व वर्तमानपत्रात लिहिलेले लेख किंवा काही उत्कृष्ट कामगिरी असेल तर त्याबाबतचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत मानक क्रमांक 43 साठी. यानंतर मानक क्रमांक 44 शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम, उपक्रम निर्मिती, मॉड्यूल निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात. तर यामध्ये प्रशिक्षणात मार्गदर्शन म्हणून योगदान दिले असल्यास योगदानातील नोंदीचे फोटो, जर शाळा स्तरावर मार्गदर्शक म्हणून काम केले असेल तर त्याचा एक फोटो, तालुका स्तरावर काम केले असेल तर स्तर 2 साठी त्याचा फोटो, स्तर 3 साठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शक म्हणून काम केलं असेल तर, आणि स्तर 4 साठी राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान दिल्यास या ठिकाणी स्तर 4 साठी त्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. यानंतर मानक क्रमांक 45 शिकण्यास पुरेशी अनुकूल वर्गखोल्या आहेत आणि शाळेने एका सत्रात विद्यमान पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये स्तर 1 साठी सर्व वर्गखोल्यांचे फोटो
8 उताराचा फोटो आणि विद्यार्थी हजेऱ्यांचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत। स्तर 2 साठी शालेय परिसर फोटो सह शालेय उपक्रमाचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। स्तर 3 साठी सर्व वर्ग खोल्यांचे फोटो, वर्गातील बेंचचा फोटो, वरांड्याचा फोटो आणि रॅम्पचा फोटो या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। स्तर 4 साठी सर्व कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याकडे जर हॉल असेल तर त्या हॉलचा एक फोटो, त्या हॉलमधील सुविधांचा एक फोटो, दर्शनी भागात दिशादर्शक फलक लावलेले असतील तर त्या दिशादर्शक फलकांचा फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प असेल तर त्याचा फोटो, सर्व पायाभूत सुविधांचा फोटो आणि तसंच मालमत्ता रजिस्टरचा फोटो आपल्याला या स्तर 4 साठी निवडावा लागणार आहे। त्यानंतर स्तर क्रमांक मानक क्रमांक 46 शाळेत मुले मुली ट्रान्सजेंडर व CWSN यांचे पुरेशा प्रमाणात स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहे। स्वच्छतागृहांसाठी मुबलक पाणी उपलब्ध असून सर्व स्वच्छतागृहे वापरण्यास योग्य आहेत। स्तर 1 साठी पुरावा उपलब्ध स्वच्छतागृहांचा फोटो काढायचा आहे। हँडवॉश स्टेशनचा फोटो आपल्याला काढायचा आहे। स्तर 2 मध्ये आपण बसत असाल तर स्वच्छतागृहाचा फोटो, ते स्वच्छतागृह वापराबाबतचा प्रत्यक्ष फोटो आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचं स्वच्छतागृहाचा फोटो आपल्याला या एकत्रित करून याची PDF करायची आहे। स्तर 3 साठी स्वच्छतागृहाचा फोटो, स्वच्छतागृहांमध्ये रनिंग वॉटर सुविधा असेल तर त्या रनिंग वॉटर सुविधेचा फोटो, पाण्याच्या सुविधासाठी टाकी ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा केलेली आहे त्या टाकीचा फोटो, स्वच्छतागृह देखभाल दुरुस्तीच्या वेळी जर आपण त्याचा फोटो घेतला असेल तर तो फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे। स्तर 4 साठी स्वच्छतागृह रनिंग वॉटरचा फोटो, स्वच्छता दूत जो कोणी नेमलेला असेल त्या स्वच्छता दूत किंवा स्वच्छता दूताची जी लिस्ट असेल, यादी असेल त्याचा फोटो, स्वच्छता दूत जाणीव जागृती करतानाचा मार्गदर्शन करतानाचा फोटो, तसंच पालक भेट रजिस्टरचा सुद्धा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे मानक क्रमांक 46 साठी। त्यानंतर मानक क्रमांक 47 शाळेत ग्रंथालय सुविधा आहे, नसेल तर समाज सहभाग, इतर संस्थेकडील ग्रंथालय शेजारील ग्रंथालयाचा वापर करतात या पद्धतीनं स्तर 1 साठी पुस्तक देवाणघेवाण नोंद रजिस्टर फोटो, शाळेतील ग्रंथालयाचा फोटो आणि ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांचा फोटो, एवढे फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। स्तर 2 साठी पुस्तक देवाणघेवाण रजिस्टरचा फोटो, धर्म वंश इत्यादीवर आधारित पुस्तकाचा फोटो, मासिक किंवा साप्ताहिक वर्गणीदार असल्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। स्तर 3 साठी पुस्तक देवाणघेवाण रजिस्टर ग्रंथालयातील पुस्तकाचा अध्ययन अध्यापनात वापर होतो, दिव्यांग विद्यार्थी ऑडिओ बुक, ब्रेल बुक उपलब्ध फोटो। स्तर 4 साठी ग्रंथालयातील पुस्तकेचा फोटो, डिजिटल साहित्याचा फोटो, पालक ग्रंथालयाचा वापर करतानाचा फोटो, लोकसहभागातून पुस्तके कोणी भेट दिली असल्यास त्याचा फोटो, विद्यार्थी वाचन करतानाचा फोटो आणि इतर मार्केटमधनं बाजारातनं पुस्तक खरेदी केल्याचा फोटो आपल्याला स्तर 4 साठी निवडायचा आहे मानक क्रमांक 47 मध्ये। यानंतर मानक क्रमांक 48 भाषा, गणित, विज्ञान इत्यादी विषयांसाठी अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहे। आता विज्ञान पीटी, भाषा पीटी, गणित पीटी इत्यादींचे फोटो आपल्याला स्तर 1 साठी द्यायचे आहेत। स्तर 2 साठी भाषा पीटी, गणित पीटी, विज्ञान पीटी वापराबाबतचे फोटो आपल्याला या ठिकाणी काढून PDF बनवायचे आहे। स्तर 3 साठी सुसज्ज प्रयोगशाळाचा फोटो, प्रयोग करतानाचा फोटो, दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी असतानाचा फोटो, गणित व विज्ञान मंडळ स्थापनाचा फोटो किंवा त्याचे मंडळाचे स्थापनांच्या यादीचा फोटो किंवा अहवाल लेखन केला असल्यास त्याचा सुद्धा फोटो आपण या ठिकाणी काढून एकत्रित PDF करायची आहे। स्तर 4 साठी प्रयोग शाळेत प्रयोग सहाय्यक असेल तर त्या प्रयोग सहाय्यकाचा फोटो, सुरक्षितता दर्शवणारे फलक याचा फोटो, शाळेमध्ये जर प्रयोगशाळेत जर सुरक्षितता दर्शवणारे जे फलक असतील त्या फलकांचा फोटो आपल्याला काढायचा आहे। विद्यार्थी अभिप्राय पुस्तिका फोटो, विद्यार्थ्यांच्या प्रयोग वह्या किंवा त्यांनी प्रयोगशाळेमध्ये अभिप्राय पुस्तिका असेल तर त्या अभिप्राय पुस्तिकेचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे मानक क्रमांक 48 साठी। यानंतर मानक क्रमांक 49 शाळा आणि शालेय व्यवस्थापन यांना सहाय्यभूत होण्यासाठी संगणक व ICT सुविधेचा वापर केला जातो। यामध्ये स्तर 1 साठी कॉम्प्युटर लॅबचा फोटो काढायचा आहे। कॉम्प्युटर लॅबमध्ये त्या तासिकाचं वेळापत्रक असेल त्या तासिकांचं वेळापत्रकाचा फोटो काढायचा आहे। कॉम्प्युटर हाताळणी करतानाचा फोटो आपल्याला काढायचा आहे, वर्गणी आहे।
स्तर 2 साठी कॉम्प्युटर वापरतानाचा फोटो आणि कॉम्प्युटर लॅबमध्ये इंटरनेट सुविधा असल्याचा पुरावा त्याचा फोटो आपल्याला काढायचा आहे। स्तर 3 साठी कॉम्प्युटर लॅबचा फोटो, कॉम्प्युटर लॅब वापरतानाचा फोटो, ई साहित्य वापरतानाचा फोटो, दिव्यांग विद्यार्थी कॉम्प्युटरचा वापर करतानाचा फोटो आणि विविध शैक्षणिक वापराबाबतचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे। स्तर 4 साठी पालक सहभाग, ICT बळकटीकरण फोटो, शाळेची वेबसाईट सुविधा फोटो असे एवढे फोटो आपल्याला या ठिकाणी मानक क्रमांक 49 साठी जोडावे लागणार आहेत। मानक क्रमांक 50 कला, शिल्पकला, नृत्य, नाट्य, विविध मंडळे, क्लब यासाठी शाळेत पुरेशी जागा, खोल्या आहेत। यासाठी स्तर 1 साठी पुरावा, वर्गखोलीचा कला गुण विकासासाठी वापर करतानाचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। वेगवेगळ्या प्रकारे विविध प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव घेण्यासाठी वर्गखोलीचा वापर करतो, असे काही फोटो असतील तर ते या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। स्तर 2 साठी वर्गखोलीचा फोटो आहे, जसं की षटकोनी वर्गखोली असेल किंवा वेगवेगळ्या रचनाचे वर्गखोलींचे फोटो आपल्याला इथे एकत्रित करायचे आहेत। स्तर 3 साठी विविध क्लब स्थापनांचे फोटो, सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो, विविध जयंत्या, पुण्यतिथ्या, उत्सव साजरे करतानाचे फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। स्तर 4 साठी मोकळ्या जागेचा वापर सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी करतो त्या ठिकाणीचा फोटो घ्यायचा आहे। सांस्कृतिक कार्यक्रम बसवत असतानाचे फोटो घ्यायचे आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमातील फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकतो। उपक्रमांचे आणखी वेगवेगळ्या उपक्रमांचे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो, ज्यामध्ये आनंददायी शनिवार असेल, शिकू आनंदी असेल, या पद्धतीचे सर्व फोटो आपल्याला स्तर 4 साठी मानक क्रमांक 50 साठी अपलोड करायचे आहे। आणि यानंतर शेवटचा जो मानक क्रमांक आहे तो मानक क्रमांक 51 शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे, त्यासाठी स्तर 1 साठी जो पुरावा आहे तो मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो आपल्याला टाकायचा आहे। स्तर 2 साठी मुख्याध्यापक कक्षाचा फोटो तसंच शिक्षकांसाठी पुरेशी जागा असणारा फोटो आपल्याला काढायचा आहे। स्तर 3 साठी मुख्याध्यापक स्वतंत्र कक्षाचा फोटो, स्टाफ रूम स्वतंत्र कक्षाचा फोटो असणार आहे। स्तर 4 साठी मुख्याध्यापक स्वतंत्र कक्ष, मुख्याध्यापक कक्ष स्वच्छ असल्याचा फोटो, त्यानंतर मुख्याध्यापकाच्या कक्षामध्ये कॉम्प्युटर लॅब किंवा कॉम्प्युटर असल्याचा एक फोटो आणि विविध समित्या लावलेल्यांचा दर्शनी भागात त्या फलकावर असतील तर ते विविध समित्यांचे फलकाचे फोटो काढून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तर या पद्धतीनं मानक क्रमांक 1 ते 21 साठी आपण ही सर्व मानकांसाठी लागणारे पुरावे या पद्धतीनं इथे एक मानक निवडून आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ती लिंक गुगल ड्राईव्हवर आपल्याला अगोदर बनवावी लागणार आहे। हे सर्व फोटो काढायचे आहेत, त्या ज्या स्तरात आपण वस्तुस्थितीदर्शक बसतोय तो स्तर आपल्याला निवडायचा आहे। त्या स्तरासाठी जे काही पुरावे या ठिकाणी सांगितलेले आहेत ते पुराव्यांचा एकत्रित PDF बनवायची आहे, ती PDF गुगल ड्राईव्हला अपलोड करायची आहे आणि त्या ठिकाणावरून त्याची लिंक घेऊन या पुराव्याच्या ठिकाणी पेस्ट करायची आहे। पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटन ऑप्शन गुलाबी रंगामधील त्याला सबमिट करा आणि मग त्याचा पूर्ण ते भरून झालेला आहे असं आपण गृहीत धरू शकता। गुगल ड्राईव्हची लिंक कशी बनवायची या संदर्भातला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बनवलेला आहे, तोही ती लिंक कशी बनवायची या संदर्भात मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। तसेच क्षेत्रनिहाय क्षेत्र 1 आणि क्षेत्र 2 साठी जे काही पुरावे आहेत त्याची लिंक सुद्धा या ठिकाणी मी देणार आहे आणि आपल्याला आणखी काही पुरावे यामध्ये जोडू वाटत असतील तर आपण हे पुरावे आपल्या कल्पकतेनं या ठिकाणी त्या अनुषंगानं जोडून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं आपलं कामकाज पूर्ण करायचं आहे। पुढील जे मानक आहेत त्यावरही पुराव्यासंदर्भात कामकाज चालू आहे, तोपर्यंत 1 ते 51 या मानकाचं प्रिपरेशन आपण या व्हिडिओच्या मदतीनं आपण करून घ्या आणि पुढील व्हिडिओ लवकरच या ठिकाणी अपलोड केला जाणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्पॅमबाबतचे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।